राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असणारा महामार्ग म्हणजे पुणे-सातारा महामार्ग मागील अनेक दिवसांपासून या मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मात्र आता या त्रासाला पूर्णविराम मिळणार असून याच प्रकल्पाची महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. तर प्रस्तावित प्रकल्पामुळे प्रवाशांचा तब्बल 35 मिनिटं वेळ वाचणार असून याचं कारण म्हणजे या महामार्गावरील नवीन दुहेरी बोगद्यांपैकी एका बोगद्याचं नुकतंच उद्घाटन झालंय आणि नागरिकांसाठी तो खुला करण्यात आलाय. चला तर याच महत्त्वाच्या प्रकल्पाविषयी सविस्तररित्या माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यातील 2 आयटी हबला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग म्हणजे पुणे-बंगळुरू महामार्ग, ज्यावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, तर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक सुद्धा केली जाते. याच पुणे-बंगळुरू महामार्गावर काही ठिकाणी ही अपघातांची केंद्र बनत चालली आहेत. गेल्या काही महिन्यात आपण याच मार्गावरील नवले पुलाच्या अपघातांच्या घटना सुद्धा ऐकलेल्या आहेत आणि याचाच एक भाग म्हणजे पुणे-सातारा भागातील खंबाटकी घाट, ज्यावर अनेक अपघात झाल्याने कित्येक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत, तर कोणी हे जग सोडून गेलंय, तर कोणाला आयुष्यभरासाठी अपंगत्व हे सोसावं लागतंय. मात्र याच घटनांना आळा घालण्यासाठी आणि या मार्गावरच्या नागरिकांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल घेत इथे अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांची कामं हाती घेण्यात आली. यापैकीच एक पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटातील नव्या बोगद्याची आणि मार्गिकेची शनिवारी म्हणजेच 17 जानेवारी रोजी यशस्वी चाचणी पार पडली आहे. पुढील 8 दिवस या बोगद्यातून वाहनं सोडली जाणार असून या कालावधीमध्ये नव्या मार्गिकेचा सखोल अभ्यास सुद्धा केला जाणार आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी तसेच महामार्गाचे विभागीय अधिकारी श्रीवास्तव यांची उपस्थिती या चाचणीच्या वेळी होती. पूर्वी पुण्यावरून साताऱ्याकडे जाण्यासाठी साधारण खंबाटकी घाटाचा मार्ग एकेरी करण्यात आला होता, तर साताऱ्याहून पुण्याकडे जाण्यासाठी स्वतंत्र बोगदा तयार करण्यात आला होता आणि या व्यवस्थेमुळे गेली काही वर्ष वाहतूक इथली सुरळीत आणि गतिमान राहिली. मात्र वाहनांच्या संख्येमध्ये झालेली वाढ पाहता एकेरी मार्ग आणि हा बोगदा मार्ग सुद्धा आता अपुरा पडू लागलाय. शिवाय या महामार्गावरील सर्वात आव्हानात्मक भाग म्हणजे खंबाटकी घाट होता, कारण या घाटामध्ये एस आकाराचा असणारा वळणदार रस्ता हा अक्षरशः अपघाताचं केंद्रबिंदू बनत चालला होता आणि त्यात इथे वाहतुकीचा वेग कमी होतो. विशेषतः वीकेंड आणि सुट्ट्यांमध्ये इथे वारंवार वाहतूक कोंडी होते आणि ही इथली मोठी समस्या सुद्धा बनत चालली होती. आणि हीच अपघातांची मालिका थांबवण्यासाठी, त्याला आळा घालण्यासाठी पर्यायी मार्गाचा विचार सुरू झाला. यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात NHAI ने हे धोकादायक वळण काढून टाकण्यासाठी 2 नव्या बोगद्यांच्या रस्त्याच्या निर्मितीला मान्यता दिली होती. आणि मागील 6 ते 7 वर्षांपासून जवळपास इथे काम सुरू होतं आणि हे काम आता तब्बल 90% पूर्ण झाल्याचं सुद्धा समोर आलंय. तर साताऱ्याहून पुण्याकडे येण्यासाठीचा एक बोगदा शनिवारी वाहतुकीसाठी पूर्णतः खुला झाला नसला तरी हलक्या वाहनांसाठी सध्या ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे आणि याच बोगद्याच्या उताराला असलेल्या दरी पुलाचं काम बाकी असल्याने प्रायोगिक तत्वावर हे काम सुरू करण्यात आलंय. दरम्यान या प्रकल्पासाठी अंदाजे 926 कोटी रुपये खर्च असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय. दरम्यान या मार्गाची गरज नेमकी काय याचा विचार जर केला तर मगाशी म्हटल्यानुसार जसा हा खंबाटकी घाट अपघात केंद्र बनत चालला असल्याने दुसरं कारण म्हणजे सातारा पुणे महामार्गावर प्रतिदिन वाहनांची संख्या ही पूर्वी 22,000 होती, जी आता तब्बल 55,000पर्यंत वाढलेली आहे. हे सुद्धा याचं एक महत्त्वाचं कारण आहे. याशिवाय या मार्गाच्या तांत्रिक महत्त्वाच्या गोष्टींवर सुद्धा एकदा नजर टाकूया. दरम्यान खंबाटकी घाटातील नवीन बोगदा प्रकल्पासाठी वाई तालुक्यातील वेळे गावापासून हरिपूर ते खंडाळा दरम्यान सुमारे 6.46 किलोमीटर लांबीचा 6 पदरी रस्ता तयार केला जातोय आणि यात 2 स्वतंत्र बोगद्यांचं नियोजन आहे. डाव्या बाजूच्या बोगद्याची लांबी ही 1307 मीटर आणि उजव्या बाजूस 1224 मीटर इतकी आहे आणि दोन्ही बोगद्यांमध्ये 3 मार्गिकेंचे रस्ते आहेत, ज्याद्वारे ही दुहेरी वाहतूक सुरू असणार आहे. याशिवाय डाव्या बाजूला 1104 मीटर आणि उजव्या बाजूला 930 मीटर लांबीचे वायडक्ट सुद्धा उभारण्यात येत आहेत. पुण्याच्या बाजूकडे बोगदा संपल्यानंतर कॅनॉल पर्यंत दरी पूल उभारण्याचं काम सुद्धा सुरू आहे, ज्याचं सुमारे 15% काम हे बाकी आहे. प्रत्येकी 3 मार्गिकेचे हे बोगदे 90% यांचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या नव्या बोगद्यांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला पादचारी मार्ग सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. बोगद्यात अत्याधुनिक यंत्रणा आणि सुरक्षिततेच्या सुविधांचा सुद्धा विचार केला गेलाय. याशिवाय आपत्कालीन मार्ग इथे तयार केला गेला असून ज्याचा उपयोग अपघात किंवा अडथळा आल्यास वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. दरम्यान मगाशी आपण म्हटल्यानुसार तब्बल 6 ते 7 वर्षांपासून हे काम सुरूच होतं, कारण फेब्रुवारी 2019 मध्ये या प्रकल्पाला मान्यता दिल्यानंतर त्याच्या कामाला सुरुवात झाली खरी, पण 2020 मध्ये देशासह जगभरात कोरोनाने थैमान घातल्यानंतर या कामाचा वेग कमी झाला
आणि काही काळ हे काम रखडलं गेलं. दरम्यान खंबाटकी घाटामध्ये प्रत्येकी 3 लेनचे 2 बोगदे साकारण्यासाठी 3 वर्षांची मुदत होती आणि आता येत्या मार्च किंवा एप्रिल 2026 पर्यंत त्याला मुदतवाढ सुद्धा मिळालेली असून लवकरच हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा नागरिकांना आहे. त्यामुळे या बोगद्यामुळे आता पूर्वी खंबाटकी घाटातून जाण्यासाठी तब्बल 45 मिनिटांचा साधारण प्रवासासाठी वेळ लागायचा. पण या प्रकल्पामुळे आता हा वेळ काही मिनिटावरच पूर्ण होणार आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाची सुद्धा आणि वेळेची बचत होणार आहे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे हे काम पूर्ण झाल्यानंतर आणि वाहतुकीसाठी हा बोगदा खुला झाल्यानंतर सध्या सुरू असलेला रस्ता हा पूर्णपणे बंद केला जाण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे धोकादायक असा एस आकाराच्या वळणाचा रस्ताही इतिहास जमा होण्याची शक्यता असल्याचं NHAIच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, खंबाटकी घाटातील नवीन बोगदा प्रकल्पामुळे फक्त प्रवाशांनाच नाही तर पर्यटकांचा देखील मोठा फायदा होणार आहे. तो कसा, तर या महामार्गावरील प्रवास आता अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होईलच. ज्यामुळे पुणे आणि सातारा दरम्यानचा प्रवास आधीपेक्षा अधिक सोयीस्कर होणार आहे. विशेषतः खंबाटकी घाटाजवळील पर्यटक स्थळांमध्ये होणाऱ्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. परिणामी स्थानिक व्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राला सुद्धा चालना मिळेलच. तर दैनंदिन पुणे-सातारा महामार्गाचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी ही खरी पर्वणी ठरेल, असं सुद्धा म्हणता येणार आहे. मात्र आता याची खरी प्रतिक्रिया आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा हा महामार्ग लोकांसाठी खुला होईल आणि लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया येतील. मात्र या सगळ्याबद्दलचं तुमचं मत काय? ते आम्हाला मात्र कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.